नमस्कार, मी सारिका. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड कॅम्प पालिका शाळेत सकाळी वर्ग सुरू असतानाच कोसळला स्लॅब. कांजूर शाखा क्रमांक 110च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते केला सत्कार. तर ठाणे जिल्हा परिषदेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत संपन्न. जिल्हा परिषद ठाणे 2014 वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत गडकरी रंगायतन येथे संपन्न. सतत प्रशासकीय कामामध्ये व्यस्त असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांना विरंगुळा म्हणून स्नेहसंमेलन कार्यक्रम हा आयोजित केला जातो. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम येथे सादर केले गेले. अनेक लोकनृत्यांबरोबर गीतगायन करीत उपस्थित प्रेक्षकांचे मनोरंजन येथे केले गेले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सारिका गायकवाड, उपाध्यक्ष इरफान भुरे, मुख्य कार्यकर्ते शेखर गायकवाड यांच्यासह इतर जिल्हा परिषदेचे सदस्य या कार्यक्रमास उपस्थित होते. जिल्हा परिषदेतील कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात आपल्यातील अंगीभूत कलाकृती सादर केली. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सारिका गायकवाड यांनी कर्मचाऱ्यांप्रती असलेली स्नेहसंमेलनाची ओढ आणि त्याबाबत लाभलेल्या सहभागाचे कौतुक केले. तर ST आरक्षणामध्ये जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आपल्या वाट्याला आल्याचे सांगत त्याबाबत असलेला अभिमान व्यक्त केला. तर प्रशासकीय दर्जाच्या तळाला पोहोचण्याकरिता 2.5 वर्षाचा कालावधी कमी पडत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंके, S9 न्यूज ठाणे. मुलुंड कॉलनी परिसरातील मुलुंड कॅम्प पालिका शाळेमध्ये स्लॅब कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मुलुंड कॉलनीतील पालिका शाळेत सकाळी स्लॅब कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या पालिका शाळेत मराठी, इंग्रजी आणि गुजराती माध्यमाचे वर्ग भरत असून एकूण 960 विद्यार्थी या शाळेत शिकत आहेत. या शाळेची 2 वर्षापूर्वीच डागडुजी करण्यात आली होती, परंतु तरीही शाळेची दुरावस्था झाल्याने पालकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या शाळेतील पायऱ्यांचे स्लॅब जागोजागी कोसळले आहेत. तसेच अनेक ठिकाणी गळती होत असल्याचेही दिसून येत आहे. शाळेची दुरावस्था दूर व्हावी यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी अनिल जाधव आणि सुनील तांबे मागील 2 वर्षापासून प्रयत्नशील आहेत. मात्र पालिका प्रशासन दाद देत नसल्याने शाळेतील विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिकत असल्याचे अनिल जाधव आणि सुनील तांबे यांनी S9शी बोलताना सांगितले. या पालिकेच्या शाळेची ही जवळजवळ 40 वर्ष जुनी शाळा आहे. मी स्वतः या शाळेचा विद्यार्थी होतो आणि माझ्या 2 मुली या शाळेत शिकतात. आणि मागील 1.5 वर्षापासून या शाळेची अवस्था फारच गंभीर झालेली आहे. जिन्याकडचे स्लॅब्स वगैरे सटकलेले आहेत एकदम. आणि आपले वर्ग जे आहेत, वर्गातले जे पूर्ण स्लॅबचा पूर्ण एकदम अवस्था एकदम दयनीय झालेली आहे. त्यासाठी आम्ही मागच्या 7 ऑक्टोबरला इथे मीटिंग पण झाली होती, जे की महानगरपालिकेचे अधिकारी आले होते, अभियंते आले होते. तर त्यांच्यामध्ये असं झालं होतं डिस्कस की या येत्या एप्रिल-मार्चमध्ये शाळेच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येईल. पण त्यांनी ते पूर्ण केलं नाही. त्यांनी त्याबद्दल काही पाठपुरावा केला नाही. आम्ही पालकाच्या वतीने भरपूर निवेदनं दिली. जे इन्चार्ज आहेत, बिल्डिंगच्या इन्चार्ज संध्या राणे वानखेडे, मुख्याध्यापिका 1 नंबर शाळेच्या, त्यांनासुद्धा दिलं आहे. पण त्यांनी प्रत्येक वेळी आम्हाला असंच आश्वासन दिलं आहे की शाळेचं काम लवकरात लवकर होईल. परत स्थानिक नगरसेविका ज्या आहेत त्यांच्या कानावर पण आम्ही ही बाब घातलेली आहे. आणि त्यांच्याकडून पण आम्हाला योग्य तो प्रतिसाद मिळालेला नाही. आणि आज सकाळी अचानक ही सकाळी 7 वाजता जी अनपेक्षित घटना घडली, त्याच्यामध्ये जो जिन्यावरचा थोडासा भाग निसटला. तर नशीब की तो सकाळी झाला. तो आता असं दुपारच्या वेळी असं झालं सगळं एखादी घटना घडली असते, अनुचित घटना घडली असती. तर तसं काही होऊ नये, त्यामुळे स्थानिक प्रशासन आणि महानगरपालिका आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहेत यांनी लक्ष देऊन या शाळेच्या दुरुस्तीचं काम, दुरुस्ती म्हणण्यापेक्षा या शाळेची पूर्ण नवीन इमारतच बांधून देण्यात यावी अशी मी त्यांना सर्व पालकांच्या वतीने विनंती करतो. पिछले 1 साल से हम लोग फॉलोअप कर रहे हैं, लेकिन बच्चों लोगों और माँ बाप बच्चों लोग को स्कूल में भेज नहीं रहे हैं, क्योंकि स्कूल के चीज़ें बहुत दुर्घटना के लायक है. और पिछले साल में भी ये डॉक्टर की बिल्डिंग गिर गई थी. तभी हम लोग इंजीनियर, डिप्टी इंजीनियर वगैरह वो आए थे और प्रकाश अधिकारी गोसाई मैडम वो भी आई थी. उन्होंने कहा था कि भाई मैं ये बिल्डिंग को कोई धोखा नहीं है. और आज वो स्लैब गिर गया. अभी भी इंजीनियर का कहना है कि वो स्लैब अभी बिल्डिंग को कोई धोखा नहीं है. स्लैब गिरेगा ऐसा वो प्लेटर गिर गया, वो स्लैब नहीं गिर गया. ऐसा स्कूल में जाके वर्ग में जाके देखोगे तो और तुमको स्टील बिल देखने को मिलेगा. देने को बच्चे लोगों को दूर हटने नया हुआ है, इसके लिए हम लोग थोड़ा डर रहे हैं. इसके लिए स्कूल में नहीं भेज रहे हम बच्चे लोग. शाळेच्या या दुरावस्थेची संजय मशिलकर, उपविभाग प्रमुख विजय गवई, शाखा क्रमांक 98चे बबन जाधव आणि शाखा क्रमांक 99चे शाखा अध्यक्ष अविनाश बागुल यांनी पाहणी केली. यावेळी मुलुंडच्या तहसीलदार ज्योती वाघ यांनीही शाळेची पाहणी करत शाळेच्या दुरावस्थेचा आढावा घेतला. यावेळी शिवसेनेचे संजय मशिलकर यांनी शाळेच्या समस्या तहसीलदारांसमोर मांडल्या. तर आपण तहसीलदारांना सूचना दिल्या असून शाळा स्थलांतरित करून दुरुस्त करावी अशी मागणी त्यांनी S9शी बोलताना केली. महानगरपालिकेची शाळा गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त स्थितीमध्ये आहे. आमचे या ठिकाणचे शाखा प्रमुख बबन जाधव
आणि उपविभागप्रमुख विजय गवई हे सातत्याने पाठपुरावा या ठिकाणी करतायत. पण गेल्या 10-15 दिवसापासून याची स्थिती पडझड खूपच व्हायला लागली. 10 दिवसापूर्वी आमचे शाखाप्रमुख या ठिकाणी फोटो पण काढलेले होते. वॉर्ड ऑफिसरांना आणि एज्युकेशनच्या प्रांजली गोसावी यांना पण कॉन्टॅक्ट केला होता. थोड्या प्रमाणामध्ये काम सुरू आहेत, पण काल आणि आज मोठ्या प्रमाणावरती पावसांमुळे या ठिकाणी स्लॅब वगैरे पडला. एखादी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने आज आम्ही पुन्हा एकदा वॉर्ड ऑफिसरला, एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आणि प्रांजली गोसावींना पण भेटलो. शाळेमध्ये पण आलो, स्वतः पाहणी पण केली. पण मला असं वाटतं आत्ताची स्थिती फारच गंभीर आहे आणि एखादी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने आम्ही या ठिकाणी तहसीलदारांनासुद्धा बोलवलं होतं. त्यांनीसुद्धा पाहणी केली आणि तातडीने शाळा बंद करावी अशा पद्धतीच्या आम्हाला त्यांनी खाजगीत सांगितलं. पण तशा पद्धतीचे रिपोर्ट्स देण्यासाठी या ठिकाणी सर्कल ऑफिसर आणि तलाठीसुद्धा आले. त्यांचा पंचनामा चालू आहे. पण आम्हालाही असं वाटतं की या शाळेची चांगली दुरुस्ती होणं जर आवश्यक असेल तर शाळा बंद करूनच करावी. या ठिकाणी 150 मीटरच्या परिसरामध्ये हनुमानपाडा शाळा आहे, आजूबाजूला म्युन्सिपाल्टीच्या शाळा आहेत. मुलांचंही नुकसान होणार नाही आणि मुलांना फार लांबही जायला लागणार नाही. शाळा पण चांगली दुरुस्त होईल आणि मुलांचंही नुकसान होणार नाही. कौस्तुभ दरवेज, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. दहीहंडी फोडण्यासाठी उभ्या करण्यात येणाऱ्या थरांमध्ये 12 वर्षाखालील मुलांवर बंदी घालण्याचा बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निर्णयावर गोविंद पथकांचा बहिष्कार. दहीहंडीच्या माध्यमातून उत्सवाचे बाजारीकरण होत असून यातून गोविंदावर जीवघेणे प्रसंगही ओढावतात. दहीहंडी उत्सव हा धार्मिक उत्सव आहे, मात्र सत्ताधाऱ्यांच्या बक्षिसांच्या आमिषापोटी गोविंदा पथकांची ही स्पर्धा सुरू असते. मात्र या स्पर्धेतून अनुचित प्रकारे उत्सवाला गालबोट लागत जीवघेणे अपघातांचे प्रमाणही वाढू लागलंय. त्यामुळे बाल हक्क संरक्षण आयोगाने दहीहंडी फोडण्याकरिता 12 वर्षाखालील बालगोपाळांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सर्व गोविंदा पथकाचा सरावाकरिता हिरमोड झालाय. मात्र हा धार्मिक उत्सव आहे हे लक्षात घेत दहीहंडी पथकाने बाल हक्क संरक्षण आयोगाच्या निर्णयावर बहिष्कार घालीत दहीहंडी फोडणारच हा निर्णय घेतलाय. तर 6 वर्षावरील मुलांना वरच्या थरावर चढवण्याचा त्यांचा मानस आहे. S9 न्यूज, मुंबई. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कांजूरमार्गमधील शाखा क्रमांक 110च्या वतीने 10वी आणि 12वीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कांजूरमार्ग येथील शाखा क्रमांक 110च्या वतीने 10वी तसेच 12वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा पार पडला. या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून केली. माजी महापौर तसेच महिला विभाग संघटक संध्याताई वडावकर यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास विभाग युवा अधिकारी योगेश पेडणेकर, म्युनिसिपल कामगार सेना अध्यक्ष बाबा कदम, शिवसेना उपविभाग प्रमुख बाबा ठाकूर, महिला उपसंघटक सिद्धी जाधव, शाखा प्रमुख प्रभू गवस, उर्मिला लोके आदी मान्यवर उपस्थित होते. 10वी तसेच 12वीमधील 90% पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये अमृता घोषे 98%, अथर्व सावंत 97%, रोहन गुरव 95%, अक्षया पवार 95%,
95%, अनिकेत सावंत 94%, अथर्व गावडे 94% या विद्यार्थ्यांचा फाईल आणि फूल देऊन गौरव करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ज्येष्ठ नागरिकांचाही सत्कार करण्यात आला. शिवसेना कांजूर शाखेच्या वतीनं आपण गेली अनेक वर्ष म्हणजे जवळजवळ 30-40 वर्ष हा सोहळा आपण संपन्न करत असतो आणि शाखेच्या माध्यमातून हे सगळं करत असताना एक कांजूरमधलं शैक्षणिक वातावरण हे चांगल्या पद्धतीचं असावं, विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त शालांत परीक्षेमध्ये किंवा अन्य परीक्षांमध्ये ज्यांना चांगले गुण मिळालेत त्या गुणीजनांचा सत्कार व्हावा, त्यांचा एक चांगल्या प्रकारचं त्यांचं अभिनंदन करावं या उद्देशाने या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम आयोजित करतो. आणि गेल्या अनेक वर्षाची ही प्रथा आहे, त्याच्यामुळे प्रत्येक विद्यार्थी हा खऱ्या अर्थानं कांजूरचा भावी नागरिक कसा होऊ शकतो. नुसतं शिक्षण हे वैचारिक किंवा तुम्हाला पुस्तकी ज्ञान नको, तर समाजामध्ये सुद्धा आपण कसं राहायचं, कसं वागायचं. आज माझा सत्कार शिवसेनेने केला, मी सुद्धा मोठ्या झाल्यानंतर उद्या आणखी कुणाचा तरी करेन, ही भावना ही प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये असली पाहिजे. या उद्देशाने या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मोडावडेसह चेतना सावंत, S9 न्यूज, मुंबई. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. S9च्या बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. मुंबईला पावसाचा रेड अलर्ट. 24 तासांमध्ये 7 ते 14 सेंटीमीटर पाऊस कोसळण्याचा वेधशाळेचा अंदाज. मुंबईत पुढील 24 तासात 70 ते 140 मिलीमीटरपर्यंत पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यामुळे आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तिला कसे सामोरे जायचे अशी चिंता महापालिकेला सतावत आहे. इतका प्रचंड पाऊस ठराविक वेळेत पडल्यास मुंबईतील सखल भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यापासून पर्याय राहणार नाही असे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. हवामान खात्याचा अंदाज सरासरी 150 मिलीमीटर पावसाचा आहे. हा अंदाज खरा ठरला तरी मुंबई जागेजागी तुंबू शकते आणि जनजीवन ठप्प होऊ शकते. मुंबईतील पुढील 24 तासात 70 ते 14 सेंटीमीटर म्हणजेच 150 मिलीमीटरपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर ठाणे जिल्ह्यातही काही भागात आणि कोकणात तब्बल 24 सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. S9 न्यूज, मुंबई. दी ठाणे डिस्ट्रिक्ट हाऊसिंग कोऑपरेटिव्हच्या वतीने आयोजित चर्चासत्रात अभय योजनेची माहिती देत सोसायटी धारकांच्या शंकांचे केले निरसन. ठाणे महानगरपालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन केले होते. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त आसिम गुप्ता, संपादक मिलिंद बल्लाळ, अध्यक्ष सीताराम राणे, चंद्रहास तावडे यांसह इतर संबंधित अधिकारी मंचावर उपस्थित होते. विकासकांनी बांधलेल्या इमारतीमधील सदनिका खरेदी केल्यानंतर तिची मालकी सदनिका धारकाच्या नावावर होते. मात्र ज्या जमिनीवर इमारत अथवा सोसायटी उभी असते त्या जमिनीची मालकी ही सदनिका धारकांची करून देणे आवश्यक असते. याकरिता असलेल्या डीम कन्व्हिनियन्सबाबत सोसायटी धारकांना असलेल्या शंकांचे निरसन या चर्चासत्रामध्ये केले गेले. यावेळी सदनिका धारकांना असलेल्या शंका थेट ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे पोहोचवून त्यांचे निवारण केले गेले.
अभय योजनेची माहितीही उपस्थित सोसायटी सदस्यांना या कार्यक्रमांतर्गत दिली गेली. आज झालेल्या चर्चासत्राविषयी माहिती आयुक्त आसिम गुप्ता यांनी असनांशी बोलताना दिली आहे. आहेत जो ज्याला पण CC दिली होती, लिगली कन्स्ट्रक्शन झाला, पण त्याच्यानंतर कोणत्या तरी कारणामुळे फायनल OC मिळाली नाही. तिथे लोक राहायला गेलेले आहेत, वर्षानुवर्ष राहत आहे. त्यांना फारशी अडचण येते, कारण ते OC नसेल तर त्यांना लोन मिळत नाही किंवा त्यांच्यावर टॅक्स जास्त येतात आणि बाकी सगळे जो प्रश्न आहेत त्यांचा डीम कन्व्हेन्स होत नाही ते सोसायटीला. तर जो लिगली कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग आहे पण कोणत्या तरी कारणामुळे आता मे बी डेव्हलपर पुढे येत नाही किंवा डेव्हलपरची काही अडचण असेल, एखादा वेगळा ॲक्टमध्ये फसला असेल किंवा तो आता हे बिझनेसमध्ये नसेल, तर कोणत्या कारणामुळे जिथे OC मिळाली नाही त्या लोकांना OC देण्याची आम्ही एक योजना जाहीर केलेली आहे आणि त्यांना आम्ही इन्करेज करत आहे की तुम्ही या आणखी OC घ्या. तर जो काही त्यांची शंका होती याबद्दल त्याच्याबद्दल आजची मीटिंग होती आणि एक संवाद घालण्याचा प्रयत्न होता त्यांच्याशी की अशी अशी स्कीम आहे, त्यांचे प्रश्न समजून घेण्याचा प्रयत्न होता, आणखी त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न होता. तर मला वाटलं आय एम व्हेरी हॅपी विथ द वे इट हॅपन. आय होप की आता त्याच्यामुळे थोडा रिस्पॉन्स वाढेल. आतापर्यंत जवळपास 1500 लोकांनी अप्लाय केलेलं आहे. आणखी एक्सपेक्टेशन आहे की 7-8 हजार फायनली व्हायला पाहिजे. तर हे त्यांच्यासाठी आहे, लोकांसाठी, पण लोकांना ज्यापर्यंत कळणार नाही स्कीम काय तर त्याचा फायदा घेऊ शकणार नाही, म्हणून हे संवाद एक होता. याचा फायदा घेतील अशी मला पूर्ण अपेक्षा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, असना न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंड कॅम्प पालिका शाळेत सकाळी वर्ग सुरू असतानाच कोसळला स्लॅब. कांजूर शाखा क्रमांक 110च्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते केला सत्कार. तर ठाणे जिल्हा परिषदेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करीत संपन्न. S9च्या बातमीपत्रात आज इथेच सांगू. तोपर्यंत नमस्कार.